पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह पर्यटकांना नडल्याची घटना घडलेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या अंजनेरीवर अडकलेल्या 10 पर्यटकांची वन विभागानं सुटका केलेली आहे। तब्बल 6 तासांच्या अथक परिश्रमानंतर वन विभागानं अंजनेरीवरून पर्यटकांना सुखरूप उतरवलंय। पर्यटकांनी पावसाच्या अलर्टकडे दुर्लक्ष केलं आणि पाण्याच्या लोंढ्यामध्ये ते सापडले। साम टीव्हीवर आपण नाशिकमधील अंजनेरी या पर्यटन स्थळावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। नाशिकला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तरी सुद्धा काही पर्यटकांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि पर्यटन स्थळाला या भेट दिलेली आहे आणि आपण पाहतोय किती मोठ्या संख्येनं पर्यटक या भागामध्ये आले होते। अखेर वन विभागानं या पर्यटकांची सुटका केलेली। जवळपास 10 पर्यटक यावेळी या अंजनेरी पर्वतावर अडकल्याची माहिती सुद्धा हाती येते। तब्बल 6 तासांच्या अथक परिश्रमानंतर वन विभागानं अंजनेरीवरून या पर्यटकांना सुखरूप खाली उतरवलेलं आहे। त्यामुळे अतिमुसळधार पावसाचा इशारा जर आपल्याही भागात दिलेला असेल तर नक्कीच अशा ठिकाणी पर्यटनाला जाणं हे टाळायला हवं, असंच आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे। अभिजित, नाशिक जवळच्या अंजनेरी भागातली आपण ही दृश्य पाहतोय। पर्यटकांची ही हुल्लडबाजी कुठेतरी त्यांच्याच अंगलट आली असंच म्हणायचं। नक्कीच, कारण काल पावसाचा अलर्ट जो आहे तो नाशिकला देखील देण्यात आलेला होता आणि त्यामुळे पर्यटकांनी अंजनेरी गडावर जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलेलं होतं। मात्र तरी देखील काही पर्यटक अति उत्साहामध्ये अंजनेरीवर त्या ठिकाणी डोंगरावर गडावर त्या ठिकाणी चढले आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास अचानकपणे मुसळधार असा पाऊस सुरू झाला आणि गडावरून खाली येण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर पाण्याचे प्रचंड असे लोंढे जे आहे ते वाहू लागलेले होते। त्यामुळे पर्यटकांची घाबरगुंडी उडाली। त्यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला फोन करून मदतीची मागणी केल्यानंतर मग वन विभागाचे अधिकारी, वन विभागाचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं। पाण्याचा प्रचंड असा लोंढा होता। या प्रचंड वेगाच्या पाण्यामध्ये जर पर्यटकांना खाली उतरवणं देखील धोकादायक होतं, कारण एखादी दुर्घटना देखील या पाण्यामुळे पाय सटकून घडू शकली असती। त्यामुळे अधिकाऱ्यांनी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर मग या पर्यटकांना मानवी साखळी करून गडावरून सुखरूपपणे खाली आणत त्यांची सुटका केलेली आहे। एकूणच आपण जर बघितलं तर अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार राज्यामध्ये अनेक ठिकाणी घडताना पाहायला मिळत आहेत। पावसाळी पर्यटनाच्या अतिउत्साहामध्ये पर्यटक नको ते धाडस करतात आणि त्यामुळे अप्रिय घटना देखील याआधी घडलेल्या आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांनी अतिउत्साह दाखवू नये, सोबतच नियमांचं देखील पालन करावं। नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल।